नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर अक्षय सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काळ आणि काम लेक्चर क्रमांक 2. हे लेक्चर क्रमांक 2 बघण्या अगोदर तुम्हाला ह्याच्या अगोदर ह्याच यूट्यूब चॅनलवर झालेलं पहिलं लेक्चर काळ आणि कामचं बघणं खूप जास्त गरजेचं. तर का? कारण की त्याच्यामध्ये आपण सूत्रांवर आधारित प्रश्नांचा सराव करून घेतला होता. ज्यामध्ये तुम्हाला आपण मदत बरोबर मदत ह्याचा अर्थ संदर्भासहित स्पष्टीकरणासह सांगितला होता. तसंच एम-डी-एच ह्या मसाल्याचा रोल सुद्धा सांगितला होता. हेच सूत्र आहे मदत 1 बरोबर मदत 2. तसंच एम-डी-एच 1 बरोबर एम-डी-एच 2 हे सूत्र सांगितलं होतं. त्या सूत्रांवर आधारित सर्व प्रश्न बघितले होते. मग सर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तेच बघणार आहोत का? तर नाही मित्रांनो. ह्या लेक्चरमध्ये आपण काळ कामवर आधारित लेक्चर क्रमांक 2 बघणार आहे, ज्यावर आपण लाडू पद्धतीने प्रश्न बघणार आहोत. सूत्रांवर आधारित प्रश्न सॉल्व्ह करण्याचे गेले आता ते दिवस, राहिल्या त्या आठवणी म्हणलं तरीही चालेल. फक्त आता आपणाला सूत्रांवर आधारित प्रश्नांऐवजी लाडू पद्धतीने सॉल्व्ह करायचे. मग सर तुम्ही फक्त आम्हाला मेंटॉस जिंदगीनी पळवणार, मग आम जिंदगी कधी आम्हाला समजेल? मी तुम्हाला पहिल्या पानावर प्रश्न सॉल्व्ह करत असताना आम जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी दोन्ही पद्धतींनी प्रश्न सांगणार आणि तुम्हाला दोन्ही पद्धतींमधला फरक सुद्धा समजून सांगणार की यार आम जिंदगीनं गेलं तर त्याचे नुकसान काय आहेत आणि मेंटॉस जिंदगीनं गेलं तर त्याचे फायदे काय आहेत. तर मग हे जाणून घेण्यासाठी चला आपण ह्या लेक्चरला सुरुवात करूयात. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दोन व्यक्तींचे एकत्रित काम नेमकं कसं असतं. आता लक्ष द्या. समजा त्यांनी आपल्याला सांगितलं ए हा 10 दिवसात एक काम पूर्ण करतो. बर, आता बघा त्यांनी सांगितलं ए हा 10 दिवसात एक काम पूर्ण करतो, बी हा 15 दिवसात एक काम पूर्ण करतो. तर ए अधिक बी हे दोघं मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील, अशा स्वरूपातले ते प्रश्न असतात. मग अशा स्वरूपातल्या प्रश्नांना सॉल्व्ह करताना मी दोन पद्धतींनी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार. पहिली पद्धत म्हणजे आम जिंदगी. आता या आम जिंदगीनं प्रश्न सॉल्व्ह करत असताना कसं असतं जाणून घ्या. ह्याचं सूत्रानुसार जर सॉल्व्ह केलं तर ह्याला 1/a अधिक 1/b असं सॉल्व्ह करावं लागतं. मग ए हा एका दिवसात 1/10 एवढं काम करतो. बी हा एका दिवसात 1/15 एवढं काम करतो. मग ह्यांना जर आपण सॉल्व्ह केलं तर 15 गुणिले 1 असं करावं लागणार 15 अधिक 10 गुणिले 1 10 भागिले 10 गुणिले 15 करावं लागणार. मग 10 अधिक 15 बरोबर 25 भागिले 10 गुणिले 15 150 बरोबर 1/6 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे हा ए नावाचा व्यक्ती एका दिवसात 1/10 काम करतो, बी नावाचा व्यक्ती एका दिवसात 1/15 काम करतो. तर दोघं मिळून सोबत काम करायला लागले तर एका दिवसात 1/6 काम पूर्ण करणार. तर दोघांना मिळून एकूण काम किती लागणार? तर 1/6च्या उलट करायचं म्हणजेच 6 दिवस एकूण वेळ लागणार. ही झाली आम जिंदगी. ही काय झाली? आम जिंदगी झाली. जर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत बसले तर एवढ्या वेळेत करून गेलं गाव, निकालाचं काही नाही आलं नाव. मग सर आम्ही कसं ह्याला सॉल्व्ह करायचं सांगतो. आता मी ह्याला नाव दिलेलं आहे लाडू मेथड. लाडू मेथड. ओके. लाडू मेथड म्हणा किंवा मेंटॉस जिंदगी म्हणा. सगळं चालतं. आपल्याला फक्त उत्तर काढायचं आहे, हे विसरता कामा नये. आपल्याला काय काढायचंय? उत्तर. चला तर मग बघूयात हे उत्तर कसं येणार. हे बघा, ए हा 10 दिवसात एक काम पूर्ण करतो. बी हा 15 दिवसात तेच काम पूर्ण करतो. आता थोडंसं डोक्यानं खेळा. आम्हाला लसावी मसावी काढता येणं गरजेचं. लसावी आणि लसावीचं लेक्चर मी ॲपमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवलंय. आता लसावी काढता येणं गरजेचं म्हणल्यावर 10 आणि 15चा लसावी काय? आता भरपूर मुलांना वाटेल की सर लसावी कसा काढायचा? लसावी काय करायचं? मोठी संख्या बघायची. मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग जातोय का? तर मोठी संख्या 15 आहे. 15ला 10 भाग जातो का? नाही जात. मग 15 दुने करायचं. 15 दुने 30. 30ला 10 भाग जातो का? हो जातो. मग यांचा लसावी आला 30. मोठ्या संख्येच्या पाढ्यातली अशी संख्या जिला लहान संख्येनं भाग जातो तोच लसावी असतो. जसं की 15ला 15 भाग 10ला 15
15ला 10 भाग जात नाही, सोडून द्या. 15 दुने 30, 30ला 10 भाग जातो, मग आपण इथं 30 लिहिणार. आता बघा, हे जे 30 आहे, हे 30 म्हणजे एकूण काम आहे असं गृहीत धरा. हे 30 म्हणजे एकूण काम आहे. समजा तुम्हाला 30 लाडूंचं मी काम दिलंय असं गृहीत धरा. मी तुम्हाला किती लाडूंचं काम दिलंय? 30 लाडूंचं. आता ए हा 10 दिवसात 30 लाडू खातो. तो रोजचे किती लाडू खाणार? ए हा 10 दिवसात 30 लाडू खातो, तर रोजचे 30 भागिले 10 3 लाडू खाणार. मग ए हा रोजचे 3 लाडू खाणार. बी हा 15 दिवसात 30 लाडू खातो. मग रोजचे किती लाडू खाणार? तर 30 भागिले 15 रोजचे 2 लाडू खाणार. यस. मग ए आणि बी दोघं जर सोबत लाडू खायला भिडले, तर दोघं मिळून 3 अधिक 2 बरोबर 5 लाडू खातील. दोघं मिळून रोजचे 5 लाडू खातील. मग दोघं मिळून एकूण काम 30 लाडू संपवायचं दोघांना मिळून काम दिलं. दोघं रोजचे 5 लाडू खात आहेत. मग आपल्याला एकूण काम 30 लाडूचं आहे. त्यांची कार्यक्षमता 5 लाडू संपवण्याची आहे. तर 30 भागिले 5 जर केलं, तर ते 6 दिवसात सगळे लाडू संपवतील. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे इथून पुढे. ही मेंटॉस जिंदगी आहे. ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं. ह्या आम जिंदगीमध्ये तुम्हाला तिरकस गुणाकार करून खूप जास्त कॅल्क्युलेशन करावे लागू शकतात. ह्यामध्ये फक्त तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. लसावी कसा काढायचा प्रत्येक प्रश्नात मी तुम्हाला सांगत राहील, किंवा ह्याच्यासाठी आपला तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीचा कोर्स विकत घेऊ शकता. त्यामध्ये सुद्धा लसावी मसावी. तुम्ही महापारेषणची तयारी करत असाल, तुम्ही एमपीएससी, राज्यसेवा, कंबाईन कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल, प्रत्येक कोर्समध्ये लसावी मसावी मी हा शिकवलेलाच आहे. तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर मित्रांनो, ही मेंटॉस जिंदगी. आत्ताशी पहिला हा प्रश्न झाला, तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. ह्यावर आधारित आपल्याला भरपूर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ते सगळे प्रश्न झाल्यावर मग तुम्ही डिसाईड करा की हे तुम्हाला सोपं वाटलं का नाही वाटलं. ओके. सो त्याच्यासाठी पूर्ण लेक्चर बघणं गरजेचं. हा पहिला प्रश्न. पहिल्या लेक्चरमध्ये मला भरपूर मुलांनी कॉल करून सांगितलं होतं की सर, प्रश्नाला आम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा अपेक्षित आहे. मग मी काय केलं, मराठीमध्ये वर प्रश्न लिहिला, इंग्लिशमध्ये खाली प्रश्न लिहिला, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्हीही भाषा इथं मिळत आहेत. चला, आता हा प्रश्न, ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात, बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस, तर दोघं मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आत्ताच असाच प्रश्न झाला होता. बघूयात. ए हा 15 दिवसात काम करतो, बी हा 10 दिवसात काम करतो. दोघांचा लसावी. मोठी संख्या 15 आहे, 15ला 10 भाग जात नाही. मग 15 दुने करा. 15 दुने 30ला 10 भाग जातो. लसावी आला 30. ए हा 15 दिवसात 30 लाडू खातो, म्हणजे रोजचे 2 लाडू खातो. बी हा 10 दिवसात 30 लाडू खातो, म्हणजे रोजचे 3 लाडू खातो. मग दोघं मिळून रोजचे 5 लाडू खाणार. मग 30 लाडू संपवण्यासाठी 5 लाडू प्रति दिवस नुसार एकूण 6 दिवस लागतील. हे आलं आपलं अचूक उत्तर. पर्याय क्रमांक 1 विषय संपला. हे आलं आपलं अचूक उत्तर. पर्याय क्रमांक 1 विषय संपला. एवढं साधं सरळ सोपं, एवढं साधं सरळ आणि सोपं असं हे असतं. ओके ओके ओके. आता काही लोकांना वाटेल सर मागच्याच प्रश्नासारखा आहे ना. ठीक आहे ना, मग पुढचा प्रश्न वेगळा राहील. तिथंही आपण ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. भिडा. हम्म. चला. हा हा प्रश्न मला तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये देऊन दाखवायचं. लगेच लगेच लगेच. अभी के अभी, कभी के कभी, अभी के. ए आणि बी स्वतंत्रपणे काम करत असताना अनुक्रमे 20 आणि 30 दिवसात काम पूर्ण करतात. मग ए हा 20 दिवसात काम पूर्ण करतो, बी हा 30 दिवसात काम पूर्ण करतो. किती दिवसात ए आणि बी एकत्र काम करू शकतात? बर. आता ह्या दोघांचा लसावी घ्यायचा, जो की एकूण काम असणार आहे. तर मोठी संख्या 30 आहे, 30 ला 20 न भाग जात नाही, तर 30 हा लसावी येणार नाही. मग 30 दुने करा 60, 60 ला 20 न सुद्धा भाग जातो. त्यामुळं एकूण काम हे 60 लाडूंचं आलं. ए हा 20 दिवसात 60 लाडू खातो, तर 60 भागिले 20 केलं तर एकूण 3 लाडू रोजचे खाणार.
बी हा 30 दिवसात 60 लाडू खातो, तर 60 भागिले 30 केलं तर रोजचे 2 लाडू खाणार. दोघांची बेरीज ही 3 अधिक 2 बरोबर 5 येणार. मग 60 लाडू संपवायला 5 लाडू प्रति दिवसानुसार एकूण 12 दिवस लागणार. एकूण किती दिवस लागणार? 12 दिवस लागणार. मग आपलं अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी हे आपलं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही कन्सेप्ट प्रामाणिकपणे समजली असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. ओके? चला. जो कोणी व्हिडिओला लाईक करतो किंवा मित्रांना लिंक शेअर करतो त्याची पोस्ट लवकर निघते बरं का, ॲज कंपेअर टू जे व्हिडिओला लाईक करत नाही त्यांच्या कंपेअरिंग. चला, पुढचा प्रश्न सेम आहे, सेम. बरं. फक्त इथं सी सुद्धा दिलाय. हरकत नाही. हरकत नाही. आपण घाबरतो का? नाही घाबरत. मग डरने का नाही? डरने का क्या? नहीं डरने का. चलो टाडान टिडा. ए, बी आणि सी स्वतंत्रपणे काम करत अनुक्रमे 60, 30 आणि 20 दिवसात विशिष्ट काम पूर्ण करू शकतात. बरं. मग ए, बी, सी स्वतंत्रपणे अनुक्रमे अनुक्रमे म्हणल्या ह्याचा अर्थ काय असतो? ए हा 60 दिवसात, बी हा 30 दिवसात, सी हा 20 दिवसात विशिष्ट काम पूर्ण करतो. मग ए हा 60 दिवसात, बी हा 30 दिवसात, सी हा 20 दिवसात काम पूर्ण करतो. आता ह्या तिघांचा लसावी काढा. लसावी काढत असताना मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग जातो का बघायचं. त्या तिघांमध्ये मोठी संख्या 60 आहे. 60 ला 60 भाग जाणारच. 60 ला 30 पण भाग जातो. 60 ला 20 पण भाग जातो. मग ह्यांचा लसावी 60च समजायचा. ए हा 60 दिवसात 60 लाडू खातो, तर रोजचा 1 लाडू खाणार. जे की 60 दिवसात 60 लाडू म्हणजे 60 भागिले 60 1 लाडू खाणार. बी हा 30 दिवसात 60 लाडू खातो म्हणजे 60 भागिले 30 रोजचे 2 लाडू खाणार. सी हा 20 दिवसात 60 लाडू खातो म्हणजे 60 भागिले 20 रोजचे 3 लाडू खाणार. मग तिघं मिळून 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6 लाडू खाणार. तिघं मिळून रोजचे 6 लाडू खाणार. तर 60 लाडू संपवण्यासाठी 6 लाडू प्रति दिवसानुसार 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर हे 10 येणार. कारण की त्यांनी तेच म्हणलंय, एकत्र काम पूर्ण करू शकतात किती दिवसात? तर एकत्र काम करत असताना ते रोजचे 6 लाडू खातील. 60 लाडू संपवायला 6 लाडू प्रति दिवसानुसार 10 दिवस लागतील. हे आहे मिनिटास जिंदगीचे फायदे. काही मुलांना आम जिंदगीनं सॉल्व्ह करायची खूप घाणेरडी सवय असते. आम जिंदगीनं सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. ए हा 20 ए हा 60 दिवसात काम पूर्ण करतो. बी हा 30 दिवसात काम पूर्ण करतो. सी हा 20 दिवसात काम पूर्ण करतो. आम जिंदगीनं सॉल्व्ह करताना तुम्हाला असं इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आता तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सक्षम आहात का? जरी सक्षम असाल तर तुम्हाला ह्या 60च्या ह्याच्यात हे 30 दुने 60 करावं लागेल, जे की खालीवर 2-2 न गुणलं फरक नाही पडत. 30 त्रिक 60 करावं लागेल, खालीवर 3-3 न गुणलं फरक नाही पडत. मग सगळीकडे छेदामध्ये 60च झालेलं आहे. जे की 1 अधिक 1 गुणिले 2 2 अधिक 1 गुणिले 3 3 म्हणजे 6/60 म्हणजे 1/10 हे उत्तर येतंय. त्याला उलटं करायचं म्हणजे 10 दिवसात हे येणार. पण ही झाली आम जिंदगी. आता मी शिक्षक आहे म्हणून मी इथं गुणिले 2 गुणिले 2 केलं, गुणिले 3 केलं. तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, "सर असंच का केलं?" ह्याच्यासाठी बेसिकचे लेक्चर मी माझ्या ॲपमध्ये पेड कोर्समध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला कोणता कोर्स विकत घ्यायचा आहे, ते जर माहिती करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला कोर्स आपल्या ॲपमध्ये आहे का बघण्यासाठी अक्षय सर्स अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. मराठीमध्ये ज्या परीक्षा होतात, त्या संपूर्ण परीक्षाचा कोर्स आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपलं ॲप आहे बरं का. हां. मी असं म्हणेल, की मेंटॉस जिंदगीनंच प्रश्न सॉल्व्ह करा. हं. चला. ए 15 दिवसात, बी 20 दिवसात काम करू शकतो. जर त्यांनी एकत्र 4 दिवस काम केले, तर उरलेल्या कामाचा भाग किती असेल? हां. प्रश्नाला थोडासा फिरवलाय. प्रश्नाला थोडासा फिरवला आहे, बाकी काही नाही केलं. हो, मेंटॉस जिंदगीनेच प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे सगळा. बघा, ए 15 दिवसात काम करतो, बी 20 दिवसात. ए 15 दिवसात, बी हा 20 दिवसात काम करतो. दोघांचा लसावी काढूयात.
मोठी संख्या 20, 20 ला 15 न भाग जात नाही. 20 दुने 40, 40 ला पण 15 न भाग जात नाही. 20 त्रिक 60, हो 60 ला 15 न भाग जातो. मग एकूण काम 60 लाडूंचं. ए हा 15 दिवसात 60 लाडू खातो, तर रोज 60 भागिले 15 बरोबर रोज 4 लाडू खाईल. बी हा 20 दिवसात 60 लाडू खातो, तर रोज 60 भागिले 20 3 लाडू खाईल. मग 4 आणि 3 7 लाडू दोघं मिळून रोज खातात. दोघं मिळून रोज 7 लाडू खातात. त्यांनी म्हणलंय, जर त्यांनी एकत्र 4 दिवस काम केलं. आता ते रोज 7 लाडू खातात ना. रोज 7 लाडू रोज खाणार. बरं. 7 लाडू रोज खाणार. जे की 60 लाडूंचं काम आहे. त्यांनी 4 दिवस काम केलं. मग 4 दिवस काम केलं तर 7 चोक 28 लाडू संपले. 28 लाडू संपले, तर 60 मधनं 28 लाडू संपले. मग 60 मधनं 28 लाडू संपले. 32 लाडू उरले. 32 लाडू उरले. तर उरलेल्या कामाचा भाग किती आहे? उरलेल्या कामाचा भाग, उरलेले लाडू 32 आहेत, तर 60 पैकी 32 लाडू उरलेले आहेत. मग 4 न जर भाग दिला, तर इथं येतं 8 आणि इथं येतं 15. ओके. 4 न भाग द्या, इथं येणार 8, 4 न भाग द्या, इथं येतं 15. मग 15 8/15 हे आपलं अचूक उत्तर येणार. 8/15 एवढं कामाचा भाग उरलेला असेल. 8/15 एवढा कामाचा भाग उरलेला असेल. कसा असेल? उरलेला. यस. 8/15 एवढा कामाचा भाग उरलेला असणार. असं कसं? हे पुढं 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 बघूयात पुढं कसं असतं, काय असतं. हे बघा, कमर्शियल मॅथ्स रोजच्या जीवनात अशा प्रश्नांना खूप जास्त महत्व आहे. मग हा प्रश्न क्रमांक 26 रोजच्या आयुष्यात तुम्हाला कामात येण्यासारखा प्रश्न. एका टायरला 2 पंक्चर आहेत. पहिलं पंक्चर 9 मिनिटात टायर सपाट करतं. दुसरे 6 मिनिटात सपाट करते. जर हवा स्थिर गतीने बाहेर पडत असेल, तर दोन्ही पंक्चर एकत्र किती वेळात टायर सपाट करेल? हे तेच आहे. पहिलं पंक्चर 9 मिनिटात त्याचं काम पूर्ण करतंय. दुसरं पंक्चर 6 मिनिटात काम पूर्ण करतंय. दोन्ही पंक्चर सोबत किती मिनिटात काम पूर्ण करतील? तर ए हा 9 मिनिटात काम करतो. बी हा 6 मिनिटात काम करतो. असा विचार करा. पहिल्या पंक्चरला ए नाव द्या, दुसऱ्या पंक्चरला बी नाव द्या. यस. आता ह्या केसमध्ये ह्यांचा लसावी म्हणजे एकूण काम. तर 9 ला 6 न भाग जात नाही, सोडून द्या. 9 दुने 18 ला 6 न भाग जातो. एकूण काम 18 लाडूचं आहे. ए हा 9 दिवसात 18 लाडू खातो. 9 मिनिटात 18 लाडू खातो, तर मिनिटाला 2 लाडू खाणार. बी हा 6 मिनिटात 18 लाडू खातो, मिनिटाला 3 लाडू खाणार. दोघं मिळून मिनिटाला 5 लाडू खाणार. लाडू नसेल आवडत, तर ए हा 9 मिनिटात 18 हवा सोडतो, तर मिनिटाला 2 हवा सोडतो. बी हा 6 मिनिटात 18 हवा सोडतो, 18 एकक हवा सोडतो, तर तो एका मिनिटात 3 एकक हवा सोडणार. तर दोघं मिळून 2 आणि 3 5 एकक हवा एका मिनिटात सोडणार. त्यांचं म्हणणं आहे, दोन्ही पंक्चर एकत्र किती वेळात टायर सपाट करेल? 18 एकक टायरात हवा आहे. दोघं सुरू केले तर 5 एकक हवा एका मिनिटात वजा करणार आहेत. तर 18/5 केलं तर 5 त्रिक 15. आता बघा, 5 त्रिक 15, 18तनं 15 गेले 3 उरतात. 3 ला 5 न भाग जात नाही, म्हणून आपल्याला 3/3/5 असं लिहावं लागणार, जे की 3/3/5 हे आपलं उत्तर त्यांनी दिलंय. 3/3/5 मिनिटे हे उत्तर दिलं. काय तर 3/3/5 मिनिटे हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. येस. असं खूप जास्त फायदे आहेत मित्रांनो ह्या अशा कन्सेप्टचे. आता 18/5 ला 3/3/5 कसं केलं हे सुद्धा मी माझ्या ॲपमध्ये बेसिकच्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर सांगितल्यात. तसं हे खूप बेसिक आहे इयत्ता 4थी. ओके. चला बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. पी हा 10 दिवसात 100 काम पूर्ण करू शकतो. क्यू बर आता ऐका. आता 104 काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर एक काम किती दिवसात पूर्ण करेल? ह्याला आधी काढायला विचार करा. इथं
दिवस आणि इथं काम लिहिलं. तर 10 दिवसात हे बघा 10 दिवसात 1/4 एवढं काम करतोय. 10 दिवसात 1/4 काम पूर्ण करतोय. तर एक काम करायला किती दिवस लागतील? तर हे बघा हा खालचा 4 इथं येणार. मग 10 गुणिले 4 येणार. मग एक काम पूर्ण करायला 10 गुणिले 4 बरोबर 40 दिवस लागतील. काय केलं? हा 1 आहे तसाच राहिला. हा 4 इकडे येतो गुणाकारात. मग 10 गुणिले 4 40 दिवस. मग एक काम हा 40 दिवसात पूर्ण करेल. मग आपण इथं लिहूया पी हा एक काम 40 दिवसात पूर्ण करतो. हे असं. तसंच क्यू त्याच कामाचा 40% काम 15 दिवसात पूर्ण करतो. बरं. आता बघा 15 दिवसात 40% काम पूर्ण करतो. तर पूर्ण काम म्हणजे 100% काम किती दिवसात करेल? तर 100% काम किती दिवसात करेल? ह्या शून्याला हा शून्य आला. इथं 10 गुणिले 15 जर केलं तर 150 येतं. आणि हा जो हे बघा 10 गुणिले 15 150 हा प्रश्नचिन्ह इकडे जाईल आणि हा 4 जो आहे तो भागाकारात येईल. मग 150 भागिले 4 जर केलं कोणत्याही संख्येला 4 न भागत असताना त्याची निम्मी करायची आणि परत निम्मी करायची. 150 च्या निम्मे 75, 75 च्या निम्मे 37.5 म्हणल्यावर हे 37.5 दिवस येणार. हे किती दिवस येणार? 37.5. मग क्यू हा तेच काम 37.5 दिवसात करतो. आता मित्रांनो मी शिकवत आहे म्हणून असं केलं. शेकडेवारीमध्ये तर मी हे तुम्हाला तोंडी काढायला सांगितलं असतं. 40% 15 दिवसात, तर अजून 40% टाका आणि अजून 15 दिवस ॲड करा म्हणजे 80% 30 दिवसात होईल. मग आता 20% उरलं ना. मग 40% 15 दिवसात आहे, तर 20% 15 च्या निम्मं 7.5 दिवसात. मग 100% साठी 40 आणि 40 80 100% साठी 15 आणि 15 30 आणि 7.5 37 तोंडी काढला असता मी. पण हे शेकडेवारीत शिकवलं असतं. आता शेकडेवारी चालू नये म्हणून लिहून दिलं. आर 1/3 काम 13 दिवसात पूर्ण करतो. मग डायरेक्ट 13 त्रिक 39 मी लिहिणार. नसल कळलं तर हे बघा 1/3 काम 13 दिवसात पूर्ण करतो. मग 3 गुणिले 13 एक कामासाठी 13 गुणिले 3 मग एक काम तो 39 दिवसात पूर्ण करतो. यस. मग हे असं. आणि यस हा 1/6 काम 7 दिवसांमध्ये पूर्ण करतो. मग 6 सत्ते 42. 42. 1/6 काम 7 दिवसात पूर्ण करतो. तर 6 गुणिले 7 मग एक काम तो 6 गुणिले 7 एक काम 42 दिवसात पूर्ण करेल. असा त्याचा अर्थ आहे. तर ही पी-क्यू-आर-एस किती दिवसात काम करतात हे लिहून दिलंय. तर सर्वप्रथम कोण काम पूर्ण करेल? मग सर्वप्रथम हा 37 दिवसात काम करतोय म्हणल्यावर सर्वप्रथम क्यू हा त्याचं काम पूर्ण करणार. मग सर्वप्रथम क्यू हा त्याचे काम पूर्ण करणार. यस. सर्वप्रथम काम कोण पूर्ण करणार? क्यू. कसं? असं. चालतंय. बघूयात पुढचा प्रश्न. हां. चला, चला, चला. तसं ह्या प्रश्नाचं उत्तर 18 3 आणि 1 4 18 4 4.5 4.5 दिवस आलं पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर 4.5 आलं पाहिजे. एक माणूस 6 दिवसात काम पूर्ण करतो. एक माणूस समजा ए नावाचा माणूस 4 दिवसात सॉरी 6 दिवसात काम पूर्ण करतो. आणि बी त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर एकूण काम म्हणजे ह्यांचा लसावी. मोठी संख्या 18 आहे. 18 ला 6 भाग जातो तर लसावी हा 18च असणार. मग ए हा 6 दिवसात 18 लाडू खातो तर 18 भागिले 6 रोजचे 3 लाडू खाणार. बी हा 18 दिवसात 18 लाडू खातो तर 18 भागिले 18 रोजचा 1 लाडू खाणार. दोघं मिळून रोजचे 4 लाडू खातात. त्या दोघांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग 18 लाडू संपवायला 4 लाडू प्रति दिवस नुसार 4.5 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 4.5 दिवस लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यामुळं आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. काय असणार? आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार. चला. आता बघूयात पुढचा प्रश्न. हां.
आता बघा प्रश्न कसा फिरवतात हे. ओके, प्रश्न कसा फिरवतात हे एकदा समजून घ्या. हं. चला, तर समजून घेऊयात. रमेश आणि गणेश दोघं मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. मग रमेश आणि गणेश, आर आणि जी, रमेश आणि गणेश एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. रमेश एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. रमेश एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर गणेश एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मग गणेश एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं त्याचं म्हणणं आहे. लाडू पद्धतीने एकदम चिल मध्ये याचं उत्तर निघतं. कसं? बघा, ह्या दोघांचा लसावी काय आधी ते समजून घ्या. मोठी संख्या 20 ला 12 भाग जात नाही, 20 लसावी नाही. 20 दुने 40 ला 12 भाग जात नाही, 40 पण लसावी नाही. 20 त्रिक 60 ला 12 भाग जातो, त्यामुळे 60 लसावी आहे. रमेश आणि गणेश 12 दिवसात 60 लाडू खातात, तर दोघं मिळून रोजच्या 5 लाडू खाणार. कारण 60 भागिले 12 5. रमेश हा 20 दिवसात 60 लाडू खातो, तर रोजचं 60 भागिले 20 म्हणजे 3 लाडू खाणार. आता रमेश आणि गणेश रोजचे 5 लाडू खातात. त्यापैकी रमेश एकटा 3 लाडू खातो, तर 5तनं 3 गेले. 2 लाडू गणेश खाणार. 2 लाडू गणेश खाणार. मग एकूण 60 लाडू संपवायला 2 लाडू प्रति दिवस नुसार 60 भागिले 2 केलं तर 30 दिवस एवढे लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर काय येणार? 30 येणार. हे आपण इथल्या इथं 30 उत्तर सॉल्व्ह केलं. जर कोणाला असं इथल्या इथं नसेल सॉल्व्ह करावं वाटलं तर इथं प्रश्नचिन्ह देऊन, हे बघा, इथं प्रश्नचिन्ह देऊन 60 भागिले 2 बरोबर 30 हे आपण असं लिहू शकतो. 60 भागिले 2 बरोबर 30 आपण असंही लिहू शकतो. ओके, यस 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 यस. कसं 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 असं असं असं. हो. हं. बघूयात पुढचं काय म्हणणं आहे. हा, चला, प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30. यस यस यस. आता ह्यानुसार ए हा 25 दिवसात, बी हा 20 दिवसात काम पूर्ण करतो. ए हा 25 दिवसात, बी हा 20 दिवसात काम पूर्ण करतो. दोघांनी एकत्रित 5 दिवस काम केलं. बरं. आता ह्यांचं आधी काम किती आहे ते काढून घेऊया, म्हणजे लसावी. मोठी संख्या 25, 25 ला 20 न भाग जात नाही. 25 दुने 50 ला 20 न भाग जात नाही. 25 त्रिक 75 ला 20 न भाग जात नाही. 25 चोक 100. 100 ला 20 न भाग जातो. 100 हे एकूण काम झालं. ए हा 25 दिवसात 100 लाडू खातो, तर रोजचे 4 लाडू खाणार. 100 भागिले 25 4 लाडू. बी हा 20 दिवसात 100 लाडू खाणार, तर 100 भागिले 20 बी हा रोजचे 5 लाडू खाणार. दोघं मिळून जर भिडले कामाला, तर 4 आणि 5 दोघं मिळून रोजचे 9 लाडू खाणार. दोघं मिळून रोजचे किती लाडू खाणार? 9. त्यांचं म्हणणं आहे दोघांनी एकत्रित 5 दिवस काम केल्यानंतर, आता बघा, दोघं मिळून 9 लाडू दोघे रोज खाणार. 9 लाडू दोघं मिळून रोजचे खाणार, जे की दोघांनी मिळून 5 दिवस काम केलं तर 9 5 45 लाडू संपले. 9 5 45 लाडू संपले. मग उरले किती? उरले किती? तर 100 वजा 45 बरोबर 55 लाडू उरले. यस, 55 लाडू उरले. आता 5 दिवस काम केल्यावर ए ते काम सोडून निघून गेला. आता बघा, ए न काम सोडून दिलं. मग आता ए ची कार्यक्षमता 4 लाडूची आहे ना. ए रोजचा 4 लाडू खायचा. बरं ठीक आहे, ए सोडून गेला. तर राहिलेले काम बी किती दिवसात पूर्ण करणार? मग राहिलेलं 55 लाडूचं काम आहे. 55 लाडूचं काम बी ला एकट्याला संपवायचंय, जे की बी ची कार्यक्षमता 5 लाडू प्रति दिवस आहे. तर 55 लाडू 5 लाडू प्रति दिवसानं संपवायला 11 दिवस लागतील. किती दिवस लागतील? तर राहिलेलं काम बी हा 11 दिवसात संपवणार. तसं मित्रांनो, मी शिकवत आहे म्हणून मी तुम्हाला एवढं लिहून दिलं. मी शिकवत नसतो तर फक्त एवढंच लिहिलं असतं कोपच्यामध्ये. कसं? ए हा 25 दिवसात काम करतो, बी हा 20 दिवसात काम करतो. दोघांचा लसावी 100 आहे. मग ए हा रोजचे 4 लाडू, बी हा रोजचे 5 लाडू, 9 लाडू.
5 दिवस काम केलं, 9 5 45 लाडू संपले, 55 लाडू उरले. 55 लाडू उरलेले 55 भागिले 5 बरोबर 11 दिवसात सगळं काम होऊन जाईल. परीक्षेत मी एवढं सॉल्व्ह केलं असतं. हे बाकीचं तर मी शिकवतोय म्हणून. परीक्षेत मी एवढं सॉल्व्ह केलं असतं. हे काहीच नाही. ओके? परीक्षेत एवढं केलं असतं. हो. तेच वगळता आल्या पाहिजे. हे तर मी शिकवतोय म्हणून एवढं डीपमध्ये लिहून दिलं. चालतंय ना? हां. चला. तर बघूयात पुढं काय म्हणणं आहे. ए एक काम 30 दिवसात, बी तेच काम 20 दिवसात करतो. दोघांनी एकत्रित काम केलं, 4 दिवस काम केल्यावर बी ते काम सोडून गेला. बघा, ते मागच्याच प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. तुम्हाला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आलंच पाहिजे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून का नाही होत हा प्रश्न सॉल्व्ह करून मला उत्तर द्यायचं याचं. चला. तर मग बिडा. बिडा, बिडा, बिडा. हां. हां. जसं मी मागचा प्रश्न नाही का, हे इथं कसं एवढ्याशाच जागेत करून दाखवला. आधी तसा करून दाखवतो. तुम्हाला वाटेल मागचं काय आधीच वाचलं आणि मग दाखवू लागले. असं नाही होणार. ए हा एक काम 30 दिवसात, बी 20 दिवसात करतो. ए हा 30 दिवसात, बी 20 दिवसात ते काम पूर्ण करतो. आता दोघांचा लसावी हा 60 आहे. तर ए हा 30 दिवसात 60 लाडू खातो, रोजचे 2 लाडू. बी 20 दिवसात 60 लाडू, रोजचे 3 लाडू. दोघं मिळून रोजचे 5 लाडू खातात. मग दोघांनी एकत्रित 4 दिवस काम केलं म्हणल्यावर 5 चोक 20 लाडू संपवले. 60 मधनं 20 लाडू संपवले, 40 लाडू उरले. 40 लाडू उरलेले आहेत. बी सोडून गेला. बी सोडून गेला तर ए हा रोजचे 2 लाडू खातो. तर 40 लाडू संपवायला 2 लाडू प्रति दिवसानुसार 20 20 दिवसात ते काम पूर्ण होईल. संपला विषय. जे की परीक्षेत एवढंच करायचं असतं. परीक्षेत एवढंच करायचं असतं. ठीक आहे, हरकत नाही. ज्यांना नसेल समजलं त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. ए हा 30 दिवसात एक काम पूर्ण करतो. बी हा 20 दिवसात ते काम पूर्ण करतो. एकूण काम किती? मोठी संख्या जी आहे तिच्या पाड्यात बघायचा लसावी. तर 30 ला 20 न भाग जात नाही, सोडून द्या. 30 दुने 60. 60 हे एकूण लाडू झाले. ए हा 30 दिवसात 60 लाडू खातो, तर 60 भागिले 30 रोजचे 2 लाडू खाणार. बी हा 20 दिवसात 60 लाडू खातो, तर 60 भागिले 20 रोजचे 3 लाडू खाणार. मग 2 आणि 3 रोजचे 5 लाडू दोघं मिळून संपवणार. दोघांनी एकत्रित 4 दिवस काम केले, तर दोघांनी एकत्रित 4 दिवस काम केले. 5 लाडू रोज खातात. 5 लाडू रोज खातात. येस. मग दोघांनी एकत्रित 4 दिवस काम केलं, तर 5 चोक 20 लाडू संपवले. 20 लाडू संपवले, तर 60 पैकी 20 लाडू संपवले. मग 40 लाडू उरले. मग 40 लाडू उरलेले आहेत. तर काम ए किती दिवसात पूर्ण करेल? तर राहिलेलं काम म्हणजे 40 लाडूंचं काम. बी काम सोडून गेला. आता बी काम सोडून गेला, तर बी रोजचे 3 लाडू खायचा ते काम थांबून गेलं. मग ए हा एकटा 2 लाडू प्रति दिवस खातो. तर 40 भागिले 2 20 हे आपलं अचूक उत्तर येणार, जे की ए हा उरलेलं काम 20 दिवसात पूर्ण करणार. ए हा उरलेलं काम 20 दिवसात पूर्ण करणार, हे लक्षात आलं पाहिजे. ओके, चलो. नंतर 32वा प्रश्न. हा. हा प्रश्न थोडा वेगळा आहे. हा प्रश्न कसा आहे? थोडा वेगळा आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला सूत्र माहित असणं गरजेचं. मदत. मदत बरोबर मदत, जे की पहिल्या लेक्चरमध्ये झालंय. मदत 1 बरोबर मदत 2 पहिल्या लेक्चरमध्ये झालंय. ओके. आहे YouTubeवर आहे. तुम्ही कधीही बघू शकतात. बघा. ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. ए ने 3 दिवस काम केल्यानंतर बी त्याला येऊन सामील झाला. ब मग आता तेव्हा ते काम पूर्ण करण्यास 3 दिवस लागले. बर, बर. आता लक्ष द्या. ए हा एका 12 दिवसात सगळं काम करू शकतो ना? ए किती दिवसात काम करू शकतो? 12 दिवसात सगळं काम करू शकतो. ठीक आहे. ए ने 3 दिवस काम केल्यानंतर बी त्याला येऊन सामील झाला. मग मला सांगा, ए न 3 दिवस काम केलंय. ए हा 12 दिवसात काम करू शकतो. पण ए न 3 दिवस काम केलं.
मग ए च्या दृष्टीने जर विचार केला तर ए न एकट्यानं काम करायला अजून 9 दिवस लागतील. मग ए नावाचा माणूस आहे, तो 9 दिवसात काम पूर्ण करू शकतो. यस, उरलेलं. जे की 3 दिवस काम केल्यानंतर बी त्याला येऊन सामील झाला. मग आता ते दोघं झाले, ए आणि बी. तेव्हा ते काम पूर्ण करण्यास 3 दिवस लागले. आता ते काम पूर्ण करायला 3 दिवस कोणाकोणाला लागले? ए आणि बी ला 3 दिवस लागले. म्हणजे ए हा एक काम 9 दिवसात पूर्ण करतो. ए आणि बी तेच काम 3 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी तेच काम 3 दिवसात पूर्ण करतात असा त्याचा अर्थ आहे. जर ह्याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर 3 एक 3, 3 त्रिक 9. आता ह्या ए ला ए कॅन्सल नका करू, हे माणसं आहे. ओके. आता बघा, इथं हा ए बी जो आहे, हा ए बी असा राहील, हा ए जो आहे हा छेदात आणू. बरोबर बरोबर. हा वरचा 3 हा वरच राहणार आणि छेदात काही नसतं म्हणजे 1 असतं. ही झाली यांची कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे ए हा रोजचा 1 लाडू खातो, ए बी रोजचे 3 लाडू खातात. ए हा रोजचा 1 लाडू खातो, ए बी रोजचे 3 लाडू खातात. मग आम्हाला एवढं कळलं पाहिजे, जर ए हा रोजचा 1 लाडू खातोय, ए आणि बी रोजचे 3 लाडू खातायत, तर बी बी हा रोजचा किती लाडू खाईल? ए एकच लाडू खातो आणि ए बी 3 लाडू खातात, तर बी हा रोजचा 2 लाडू खाईल. हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. ही आली त्यांची कार्यक्षमता. त्यात एक गोष्ट लक्षात येण्यासारखी, की ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. मग ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो असं त्यांनी म्हणलंय. तर ए ची कार्यक्षमता 1 लाडूची आहे. 1 लाडू प्रति दिवस नुसार तो 12 दिवसात एकूण 12 लाडू खाणार. म्हणजे एकूण काम हे 12 लाडूंचं आहे. ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 1 लाडू त्याची कार्यक्षमता आणि एकूण 12 दिवस लागतात, तर 12 हे एकूण काम झालं. 12 लाडूंचं एकूण काम आहे. तेव्हा ते काम पूर्ण करण्यास बरं. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मग एकटा बी 12 लाडूंचं एकूण काम आहे. एकटा बी ते काम 12 लाडू संपवण्यासाठी प्रति दिवस 2 लाडूनुसार 6 दिवसात तो संपूर्ण काम पूर्ण करणार. ओके. तो आपलं अचूक उत्तर येतं 6 दिवस. आपलं अचूक उत्तर 6 दिवस येतं. मित्रांनो, खरं सांगतो, शिकवत आहे म्हणून एवढं मी मोठं एक्सप्लेन केलं, अन्यथा मी ह्याला एवढा एंटरटेन करत बसलो नसतो असतो. मी काय केलं असतं, ए हा 12 दिवसात काम करतो, 3 दिवस त्यानं काम केलं, तर ए चं 9 दिवसाचं काम आहे, जे ए बी हे 3 दिवसात पूर्ण करतात. मग इथल्या इथं ए बी हा 3 लाडू खातो, मग ए हा खाली येणार, तर ए हा 1 लाडू खातो, मग उरलेला बी हा 2 लाडू खातो. मग ए ला 1 लाडू प्रति दिवस नुसार 12 दिवस लागतात, तर एकूण काम 12 लाडूचं झालं, जे की बी ला 2 लाडू प्रति दिवसानुसार 12 लाडू संपवायला 12/2 6 लाडू लागतात. एवढंच मी सॉल्व्ह केलं असतं. परीक्षेत मी एवढंच सॉल्व्ह केलं असतं आणि पुढे पळालो असतो. हे तर माझं स्पष्टीकरण झालं. हे तर माझं स्पष्टीकरण झालं, हे विसरू नका. हे काय झालं? स्पष्टीकरण झालं, हे विसरू नका. येस. चला पुढं. हां, चला. हा प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न क्रमांक 33. कोणता? 33. येस. बघा, काय म्हणणं आहे याचं? तर दररोज 5 तास काम करून ए हा एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. मग ए ला रोजचे 5 तास आणि असे 8 दिवस लागतात, तर ए ला 40 तास लागतात एक काम पूर्ण करायला. ए ला 40 तास लागतात एक काम पूर्ण करायला. तेच काम बी रोज 6 तास करून 10 दिवसात पूर्ण करतो. बी हा तेच काम रोज 6 तास काम करून 10 दिवसात पूर्ण करतो. तर 6 गुणिले 10 बरोबर 60 तासात बी हा एकूण काम करणार. शिकवत आहे म्हणून एवढं लिहून देतो, नाही तर हवेतल्या हवेत 5 गुणिले 8 40 लिहिलं असतं, 6 गुणिले 10 60 लिहिलं असतं. आता दोघांचा लसावी मोठी संख्या 60, 60 ला 40 न भाग जात नाही. मग 60 दुनी 120 एकूण काम. ए हा 40 तासात 120 लाडू खातो, तर 120 भागिले 40 3 लाडू तासाला खाईल. बी हा 60 तासात 120 लाडू खातो, तर 120 भागिले 60 2 लाडू तासाला खाईल. मग 3 अधिक 2 बरोबर
5 लाडू ते दोघं मिळून तासाला खातील. ओके. मग ए आणि बी दोघांनी मिळून रोज 8 तास जर काम केलं, ठीक आहे. तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बरं. आता मला सांगा, ते 5 लाडू एका तासात खातायत ना. 5 लाडू एका तासात खाताय. मग त्यांचं म्हणणं काय आहे, ह्यांनी 8 तास काम केलं. मग 8 तास काम केलं तर 8 तासात किती लाडू खातील? मग 8 तासात किती लाडू? तर 8 गुणिले 5 40 लाडू 8 तासात खातील. 8 गुणिले 5 40 लाडू एका तासात खातील. जे की 120 लाडू संपवायला 40 लाडू प्रति तासनुसार 120 लाडू संपवायला 40 लाडू प्रति तासनुसार 3 तास लागतील. 3 दिवस लागतील. ओके. कारण की 8 तासात 40 लाडू संपवतील. 8 तासात 40 लाडू संपवतील. म्हणजे 8 तास एका दिवसाला काम करतायत. मग 120 लाडू आहेत. 40 लाडू एका दिवसाला संपवत आहेत, तर एकूण 3 दिवस त्यांना सगळे लाडू संपवायला लागतील. कारण की त्यांनी सांगितलंय रोज 8 तास काम करतात. मग रोजचे 8×5 = 40 लाडू रोज संपवतात. 40 लाडू रोज संपवतात, तर 120 लाडू संपवायला 120 भागिले 40 बरोबर 3 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 3 दिवस लागतात. येस. येस, येस, येस. चला. काय येतं? 3 येतं. पुढं. हां. बघा मित्रांनो, हे जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मी मागच्या लेक्चरमध्ये काळ आणि कामचं लेक्चर क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केली होती. जर तुम्हाला डाऊट असेल तर मी जस्ट तो एक प्रश्न क्रमांक काढून दाखवतो लेक्चर नंबर 1 चा. माझ्याकडे कदाचित असेल सुद्धा. हे इथं सेव्ह केलेलं असतंय ना त्याच्यामुळं. अरे, कुठं गेला रे भाऊ? ओ ओ. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. अरे, मला सापडा ना चक्क. चक्क सापडा ना. का पुढं आहे? तर नसेल. त्याच्या माय कुठे गेलं काय माहित? 3, 4, 5, 6. कुठे गेलं? हं. काय माहिती यार. मला सापडत नाहीये का काय, काय माहित. हां, हा प्रश्न होता बघा. 27 सारखा प्रश्न होता तो आणि मी मागं बघत बसलो होतो. सॉरी हां. हां, मी हा प्रश्न 27 सारखा होता, जो की कितवा प्रश्न चालू आहे? तरी म्हणलं 34. 1/3 काम 5 दिवसात पूर्ण करतो. तर हे बघा, मी हे 27 मध्ये सांगितलंय. 1/3 काम 13 दिवसात, तर एक काम पूर्ण करायला 3 गुणिले 13 39. ह्या पद्धतीने 34वा प्रश्न सॉल्व्ह करायचा. हे इथं मी लिहितो. 27 सारखाच प्रश्न आहे. हां. अ, 1/3 काम 5 दिवसात पूर्ण करतो. बरं हे बघा. 1/3 काम 5 दिवसात, तर एक काम करायला 5 गुणिले 3 बरोबर
15 दिवस लागतात. मग ए हा 15 दिवसात एक काम पूर्ण करतो व त्या कामाचा 2/5 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. 2/5 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. तर 2 एक 2, 2 गुणिले 6 बरोबर 12. मग एक काम पूर्ण करायला त्याला 6 गुणिले 5 बरोबर 30 दिवस लागतात. तर ब हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. मग अ आणि ब किती दिवसात काम पूर्ण करतात? ब मिळून मिळून म्हणले तर दोघांचा लसावी मोठी संख्या 30 आहे. 30 ला 15 न भाग जातो. ए हा 15 दिवसात 30 लाडू तर रोजचे 2 लाडू. बी हा 30 दिवसात 30 लाडू तर रोजचा 1 लाडू. दोघं मिळून रोजचे 3 लाडू खातील. 30 लाडू संपवायला 30 लाडू प्रति दिवस नुसार 10 दिवस लागतील. हे आलं आपलं अचूक उत्तर. त्यामुळं पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 27 मध्ये ही कन्सेप्ट मी डिटेल मध्ये सांगितली आहे. हे तुम्हाला आलीच पाहिजे. ओके, चला. 35. ओ ओ ओ ओ हो, थोडासा वेगळा आहे. थोडासा यगळा आहे, यगळा. कसा आहे? थोडासा लिटल बिट वेगळा आहे. किती बिट वेगळा आहे? थोडासा वेगळा आहे. येस. विसरू नका हा प्रश्न शांततेत सॉल्व्ह करायचा आहे. ओके? थोडासा असा हा वेगळा प्रश्न. चला. हां. मग ह्याचं अचूक उत्तर काय येणार बघूयात आपण. पी 1/3 काम 5 दिवसात पूर्ण करतो. मग डायरेक्ट 3 5 15 लिहू शकतात. पी हा 15 दिवसात एक काम करतो किंवा असं लिहा 1/3 काम 5 दिवसात पूर्ण करतो. तर एक काम हा 3 गुणिले 5 बरोबर 15 दिवसात पूर्ण करतो. क्यू हा 1/4 काम 6 दिवसात पूर्ण करतो. मग 6/6 चोक 24 दिवसात तो काम पूर्ण करणार. 1/4 काम 6 दिवसात करतो. तर एक काम करायला त्याला 6 गुणिले 4 24 दिवस लागतात. त्यांना त्याचे 390 रुपये मिळतात. ठीक आहे. आता समजून घ्या ही कन्सेप्ट काय आहे. तर त्यामध्ये क्यूचा वाटा किती? 15 आणि 24 चा लसावी काढा आधी. 24 ला 15 न भाग जात नाही. 24 दुने 48 ला भाग जात नाही. 24 त्रिक 72 ला भाग जात नाही. 24 चोक 96 ला जात नाही. 24 पंचे 120 ला भाग जातो. एकूण काम 120 लाडूंचं आहे. आता पी 15 दिवसात 120 लाडू खातो म्हणजे रोजचे 8 लाडू खातो. क्यू 24 दिवसात 120 लाडू खातो म्हणजे रोजचे 5 लाडू खातो. दोघं मिळून रोजचे 13 लाडू खातात. दोघं मिळून रोजचे 13 लाडू खातात. आता तुम्ही जेवढं काम करणार तुम्हाला तेवढाच दाम मिळणार ना. मग तुम्हाला 13 लाडू खाल्ल्यावर 390 रुपये मिळतात. तुम्हाला 13 लाडू खाल्ल्यावर 390 रुपये मिळतात. म्हणजे एका लाडूला किती रुपये मिळणार? 390 भागिले 13 म्हणजे 30 रुपये मिळणार. मग एका लाडूला तुम्हाला 30 रुपये मिळणार. 13 गुणिले 30 390. तर त्यामध्ये क्यूचा वाटा किती? मग क्यूचा वाटा 5 लाडूचा आहे. मग 5 लाडू खाण्याचे 30 लाडू प्रति 30 रुपये प्रति लाडूनुसार 5 गुणिले 30 150 रुपये क्यूचा वाटा. जर त्यांनी पीचा वाटा विचारला असता तर 8 गुणिले 30 240 रुपये पीचा वाटा असता. जे की 240 आणि 150 390 रुपये दोघांचा वाटा झाला. त्यामुळं क्यूचा वाटा हा 150 रुपये आहे. हे तुमच्या डोक्यात गेलंच असेल. त्यामुळं क्यूचा वाटा हा 150 रुपये आहे. कारण तुम्ही जेवढं काम करणार तुम्हाला तेवढा पैसा मिळणार. बी हा 8 लाडू खाऊ लागला भो, मग जास्त लाडू खाईन जास्त पैसे घेईल. क्यू हा कमी लाडू खातो, 5 लाडू खातो, कमी पैसे घेईल. असं तसं असं. ओके, चला पुढं. ए हा एक काम 10 दिवसात संपवतो. बी तेच काम 20 दिवसात संपवतो. बरं. ए हा 10 दिवसात संपवतो. बी 20 दिवसात संपवतो. जर ए ने 3 दिवस काम केले व काम सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल? दोघांचा लसावी मोठी संख्या 20 आहे. 20 ला 10 न भाग जातो. मग एकूण काम 20 लाडूंचं आहे. ए हा 10 दिवसात 20 लाडू खातो तर रोजचे 2 लाडू खाईल. बी हा 20 दिवसात 20 लाडू खातो, रोजचा 1 लाडू खाईल. दोघं मिळून रोजचे 3 लाडू खातात. तर ए ने 3 दिवस काम केलं व तो काम सोडून गेला. बर बर बर. तर आता मला सांगा, ए न 3 दिवस काम केलं तर बी काय हातावर हात धरून बसून राहणार आहे का? नाही. बी पण काम करणार ना.
मग ए आणि बी दोघांनी मिळून 3 दिवस काम केलं, तर मग 3 त्रिक 9 लाडू त्यांनी संपवले. त्यांनी काय केलं, ए हा 10 दिवसात, ओके, हा हा हा, चला, ए 3 दिवस काम केलं. अच्छा, ए न बोललंय, बी बद्दल काही नाही बोललंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता ऐका, ए न 3 दिवस काम केलं म्हणल्यावर, ए न 3 दिवस काम केलं, 2 लाडू प्रति दिवस नुसार 2 गुणिले 3 6 लाडू संपले. 6 लाडू संपले. तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करणार? 20 लाडू एकूण काम आहे, त्यापैकी 6 लाडू संपले. 20 वजा 6 14 लाडू शिल्लक राहिले. शिल्लक राहिलेले लाडू बी हा किती दिवसात संपवणार? बी हा रोजचा एकच लाडू खाऊ शकतो, तर 14/1 बरोबर 14 बरोबर 14. मग तो 14 दिवसात हे सगळे लाडू संपवणार. किती दिवसात हे लाडू संपवणार? तो 14 दिवसात हे लाडू संपवणार. यस. किती? 14. यस, 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 यस. किती 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 14 दिवसात हे लाडू संपवणार. असं असतं ते. कसं असतं ते? असं असतं ते. हम्म. बर, बघूयात 37वा प्रश्न. आकाश एक काम 25 दिवसात संपवतो, सतीश तेच काम 10 दिवसात संपवतो. बर. सतीशनं बर 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 सेम हा 36व्या प्रश्नासारखा प्रश्न आहे. त्याचं अचूक उत्तर तुम्ही फटाक करून दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे? फटाक. त्या मग याचं अचूक उत्तर काय येणार? बोला बोला बोला. बरं. आकाश एक काम 25 दिवसात करतो. सतीश एक काम 10 दिवसात करतो. दोघांचा लसावी 25 ला 10 भाग जात नाही. 25 दुने 50 ला 10 भाग जातो. त्यामुळं आकाश 25 दिवसात 50 लाडू खातो, तर 50 भागिले 25 रोजचे 2 लाडू खाणार. सतीश 50 लाडू 10 दिवसात खातो, तर 50 भागिले 10 रोजचे 5 लाडू खाणार. दोघं मिळून रोजचे 7 लाडू खातात. तर सतीशनं 6 दिवस काम केलं. ठीक आहे. मग सतीशनं 6 दिवस काम केलं आणि तो सोडून गेला. ठीक आहे. मग सतीशनं रोज 5 लाडू खातो, तर 5 गुणिले 6 30 लाडू संपवले. 30 लाडू संपले. मग 60 मधनं 30 लाडू संपले, तर 20 लाडू शिल्लक राहिले. 20 लाडू शिल्लक राहिले. 20 लाडू शिल्लक राहिले, तर शिल्लक काम आकाश किती दिवसात पूर्ण करेल? आकाश रोजचे 2 लाडू खातो, तर 20 लाडू संपवायला 2 लाडू प्रति दिवस नुसार त्याला 10 दिवस लागणार. मग आपलं अचूक उत्तर हे 10 दिवस येतं. आपलं अचूक उत्तर हे 10 दिवस येतं. यस. किती दिवस येतं? 10 दिवस. असा विचार करा. दिमाग. आणि बाळांनो, तुम्हाला आता फील होत असेल की यार लाडू मेथड किती चांगली आणि महत्वाची आहे. तर तुमच्या मित्रांना YouTubeचं लेक्चर आहे, फ्रीमध्ये आहे. जास्तीत जास्त शेअर करा ना. त्यांचं भलं होऊ द्या ना. त्यांचं भलं होऊ द्या. ओके? चला. पुढं. राम एक काम 24 दिवसात करतो, श्याम तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. बरं. राम 24 दिवसात पूर्ण करतो, श्याम 18 दिवसात पूर्ण करतो आणि भरत तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो. चालेल. रामने 4 दिवस काम केले, तो काम सोडून गेला. नंतर श्यामनं 6 दिवस काम केलं, तो काम सोडून गेला. तर शिल्लक काम बरं. आता यांचा लसावी बघा. यांचा लसावी येण्यासाठी तुम्हाला 24 पंचे 120 ला भाग जात नाही. 24 10 240 ला नाही जात. 24 गुणिले 15 360. 360 यांचा लसावी येतो. आता लसावी मसावी व्यवस्थित काढण्यासाठी तुम्ही लसावी मसावी मी ॲपमध्ये अपलोड केलंय लेक्चर. ते बघायला विसरू नका. म्हणजे हा लसावी कसा आला हे लक्षात येईल. राम 24 दिवसात 360 लाडू म्हणजे रोजचे 15 लाडू. श्याम 18 दिवसात 360 लाडू म्हणजे रोजचे 20 लाडू. भरत 10 दिवसात 360 लाडू म्हणजे रोजचे 36 लाडू खातो. हे असं त्यांचं काम चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे, रामने 4 दिवस काम केले, तो काम सोडून गेला. मग रामनं 4 दिवस काम केलं आणि सोडून गेला, तर 15 चोक 60 लाडू त्यानं संपवले. ओके. नंतर श्यामनं 6 दिवस काम केलं, तो काम सोडून गेला. मग श्यामनं 6 दिवस काम केलं, तर 20 सख 120 लाडू श्यामनं संपवले. यस. तर शिल्लक काम पूर्ण करायला भरतला किती दिवस लागेल?
360 एकूण लाडू पैकी 60 आणि 120 180 लाडू संपले. 360 पैकी 180 लाडू संपले तर 180 लाडू उरले. 180 लाडू उरले. मग 180 लाडू संपवायला भरतला किती दिवस लागेल? जे की भरत रोजचे 36 लाडू खातो. मग 180 लाडू संपवायला 36 लाडू प्रति दिवस नुसार भरतला 5 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 5 दिवस. कारण की 180 ला इथं 18 न भाग द्या. 18 दुने 36, 18 गुणिले 10 180. 2 1 2, 2 गुणिले 5 10. आपलं अचूक उत्तर इथं येणार 5. काय येणार आहे? आपलं अचूक उत्तर इथं येणार 5. यस. काय येणार? 5. पुढं. चला. हा, असा प्रश्न माग एका कन्सेप्ट मध्ये झालाय. मी कार्यक्षमता काढून दाखवली होती बघा. हा, हा प्रश्न नाही का 32 सारखा हा प्रश्न आहे. मी कार्यक्षमता काढून दाखवली होती ना, तसा हा प्रश्न. 32 सारखाच प्रश्न आहे. कशासारखा प्रश्न आहे? 32 सारखा. चला. ए हा एक काम 40 दिवसात संपवतो, परंतु तो 8 दिवस काम करून निघून गेला. आता बघा, ए हा 40 दिवस काम करून एकटा काम संपवू शकतो, पण त्या हलकटनं काय केलं? 8च दिवस काम केलं. मग आता पूर्ण काम संपवायचे असते तर ए ला अजून 32 दिवस लागले असते ना. मग ए ला अजून 32 दिवस लागले असते, पण तो तर पळून गेला. मग उरलेलं काम बी न 16 दिवसात केलं. मग जे ए हा 32 दिवसात काम करतो, तेवढंच काम बी हा 16 दिवसात करतो. मग 16 एक 16, 16 दुने 32. हा जो बी आहे हा इकडच ठेवा, हा ए छेदामध्ये आणा. हा 2 डाव्या साईडला तिथंच ठेवा, इकडचा एक इकडं आणा. तर बी हा रोजचे 2 लाडू खातो, ए हा रोजचा 1 लाडू खातो. ही आली यांची कार्यक्षमता. ही आली यांची कार्यक्षमता. तर संपूर्ण काम बी किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा, ए हा एक काम 40 दिवसात संपवतो. ए एक काम 40 दिवसात संपवतो ना. तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ए हा रोजचा 1 लाडू खातो, तर 40 दिवसामध्ये तो एकूण 40 लाडू खाणार. 40 लाडू एकूण काम आहे, तर बी हा 40 लाडू किती दिवसात संपवणार? कारण त्यानं म्हणलंय संपूर्ण काम. 40 लाडू संपवायला बी ला 2 लाडू प्रति दिवस नुसार 20 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. यस. किती दिवस लागणार? 20. 20 दिवस लागतील. हा. पुढं. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो, परंतु तो 5 दिवस काम करून निघून गेला. आता उरलेले काम बी ने 14 दिवसात पूर्ण केले, तर संपूर्ण काम बी किती दिवसात करेल? मित्रांनो, सेम मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर मला लगेच तुमच्याकडून आलं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये आन्सर. मला याचं उत्तर तुमच्याकडून लगेच कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे. कोणत्या बॉक्समध्ये? कमेंट. यस. हा, चला बघूयात. ए हा एक काम 12 दिवसात संपवतो, परंतु 5 दिवस काम करून तो निघून गेला. ए ला 12 दिवस लागत होते, त्यानं 5च दिवस काम केलं. तर ए ला उरलेलं काम 7 दिवसात येणं संपवलं असतं. मग ए कडं 7 दिवसाचं काम बाकी होतं. उरलेलं काम बी न 14 दिवसात संपवलं. बी न 14 दिवसात ते काम संपवलं. 7 एक 7, 7 दुने 14. हा ए असाच राहू द्या. हा बी छेदामध्ये घ्या. हा वरचा 2 असाच राहील. छेदात 1 येणार. तर ही ए आणि बी ची कार्यक्षमता झाली. ही ए आणि बी ची काय झाली? कार्यक्षमता झाली. तर ए हा 12 दिवसात एक काम करतो, जे की ए हा रोजचे 2 लाडू खातो. तर त्यानं म्हणलंय ए हा 12 दिवसात काम संपवतो. याचा अर्थ ए हा रोजचे 2 लाडू खातो आणि 12 दिवस प्रति
दिवस 12 दिवस रोज 2 लाडू खाणार तर एकूण काम 24 लाडूंचं. एकूण काम 24 लाडूंचं. तर संपूर्ण काम बी किती दिवसात संपवणार? 24 लाडू संपवायला बी ची कार्यक्षमता 1 लाडूची आहे प्रति दिवस. तर प्रति दिवस 1 लाडूनुसार बी ला 24 दिवस लागतील. मग आपलं अचूक उत्तर बी 24 दिवस हे येणार. आपलं अचूक उत्तर काय असणार आहे? बी 24 दिवस असणार आहे. चालतंय? येस. एवढं साधं सरळ सोपं असा हा प्रश्न होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं आजचं हे लेक्चर क्रमांक 2 झालेलं आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. त्याच्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन असतो तिथं ऑल त्याच्यावर करायला विसरू नका. आणि ही लिंक जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. त्यांचंही भलं उद्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तरी त्यांचा फायदा होणार. ओके, चला तर मग भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंतसाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.